नमस्कार. हेल्थ गुरु आय केअरच्या आहारातून आरोग्य मालिकेत तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. श्रोते हो, आतापर्यंत आपण जीवनसत्वे आणि खनिजांबद्दल जाणून घेतलं, ज्यांची शरीराला सूक्ष्म प्रमाणात का होईना पण गरज असते. पण आपल्या शरीराला रोज मोठ्या प्रमाणात ऊर्जा आणि बांधणीसाठी ज्या घटकांची गरज असते त्यांना म्हणतात मायक्रोन्यूट्रिएंट्स. जसे इमारत उभी करण्यासाठी विटा लागतात, सिमेंट लागतं, त्यानंतर पाणी देखील लागतं आणि मोठ्या प्रमाणात लागतं. तसंच आपले शरीर चालवण्यासाठी कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ आवश्यक आहेत. आज आपण या मुख्य ऊर्जा स्रोतांबद्दल बोलणार आहोत. सर्वप्रथम म्हणजे कर्बोदके. हे आपल्या शरीराचं मुख्य इंधन आहे. गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ यातून आपल्याला दिवसभर काम करण्याची ताकद मिळते. त्यानंतर येतं प्रथिने. हे शरीराच्या बांधणीचे काम करतात. स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी आणि त्वचा केसांच्या आरोग्यासाठी प्रथिनं खूप महत्त्वाची आहेत. यासाठी आपल्या आहारात डाळी, कडधान्य, अंडी, मांस यांचा समावेश असावा. रक्तनिर्मितीसाठी लोह, फॉलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन B12 यासोबतच पुरेसे प्रथिने देखील आवश्यक असतात. त्यानंतर येतं स्निग्ध पदार्थ म्हणजेच फॅट्स. मेंदूच्या आरोग्यासाठी आणि काही महत्त्वाची जीवनसत्वे शोषण्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर मर्यादित प्रमाणात आवश्यक आहे. त्यानंतर तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर. श्रोते हो, पोट नीट भरण्यासाठी फळे आणि भाज्यांमधील फायबर खूप महत्त्वाचा आहे आणि पचनसंस्था साफ ठेवण्यासाठी देखील तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पाणी. शरीराचे तापमान राखण्यासाठी आणि प्रत्येक पेशींचे कार्य सुरळीत चालण्यासाठी सामान्यतः 2.5 ते 3.5 लिटर पाणी पुरेसे असतं. तहान लागेल तसं आणि लघवीचा रंग फिकट राहील इतकं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. श्रोते हो, मिश्री व तंबाखूच्या सेवनामुळे शरीरातील पोषक घटकांचे शोषण कमी होतं आणि त्यामुळं रक्ताची कमतरता व इतर आजारांचा धोका हा वाढतो. सुदृढ आरोग्यासाठी ही व्यसनं आजच सोडा. आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठीची ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास हाईप करा, लाईक करा आणि चॅनलला नक्की पाठिंबा द्या. स्वतःची काळजी घ्या. निरोगी राहा. धन्यवाद.